नमस्कार श्री स्वामी समर्थ. आणि आज आपला 13वा दिवस सोलापूरमध्ये आता पण काय तर आपण आता सोलापूरमधून निघणार आहोत. सिद्धेश्वरला जायचं प्लॅन आहे. आता बघू, टाईम नाही झाला तर सिद्धेश्वरला जाऊ आणि तुम्हाला दाखवतो पुढे काय काय. खूप पब्लिक आली, तुम्ही रात्री बघितलंच असाल. हे बॅगा बघा, पब्लिक अजून अर्धी तर खूप गेले आणि आता आपण पण निघतो. टाईम खूप झाला आहे, 6:30 वाजले आहेत. आपण ठीक आहे, चला पुढे बनवलं श्री स्वामी. तर आता आम्ही बघू सिद्धेश्वरला, मोठा आहे जांभळीनगरपेक्षा मोठा आहे. पण लाईट मिस केलेली सकाळची. मागच्या टायमाला आलो होतो तेव्हा लाईट वगैरे सगळं होतं आणि या टायमाला पण लाईट मिस केलेली आहे. सध्या आता आपण मंदिरात जाऊ आणि पुढे भेटू तेव्हा पुढं. आणि हो का अरविंद श्री स्वामी स्वामी. ठीक आहे, जाऊन मंदिरामध्ये भेटू. चला श्री. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, हे सर्व काहीच नव्हतं आणि आता पूर्ण सगळं डेव्हलप झालं. एका वर्षामध्ये पूर्ण चेंज झालं आहे. आणि आता मंदिरात चला जाऊ, सिद्धेश्वर. ठीक आहे, चल. असेल आपण दर्शन वगैरे झालं पण नव्हती इकडे हे का. तरी आतमध्ये फोन आला ना, तरी पण थोडंफार नेतोय पटकन. आता काय थोडी गर्दी वाढली आहे. तर आता आपण निघू आपल्या अक्कलकोटला जायला, स्वामींना भेटायला, स्वामींचं दर्शन घ्यायला. एवढा 1 वर्षानंतर परत आलो स्वामींच्या दरबारात आणि आता परत त्याचीच वाट होती. चालत चालत एवढं आलो. स्वामींनी आम्हाला आलो, आम्ही नाही आलो, स्वामींनी आणलं आम्हाला. तर आता आपण त्यांचं दर्शन वगैरे घेऊ. आता पुढे चहा वगैरे तर सकाळी पियालो नाही, कारण की गर्दी होती. आला अरविंद आला म्हणून तो हसतोय. अरविंद आला म्हणून तो हसतोय. नाही अरविंद चांगला आहे आपला, त्याला उगाच हसायला आला, येडा आहे हा. तर आता आपण दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे. आता निघू रस्त्याला, थोडं चहा वगैरे रस्त्याला पिऊ आणि पुढे जाऊ अक्कलकोटच्या 5 किलोमीटर पाठी. ठीक आहे, चलो श्री स्वामी समर्थ. हे बघा नंदीबाई, एकदम नंदी महाराज की जय. खूप मोठे आहेत बाबा, शपथ खूप मोठे.
मंदिर आहे, म्हणजे खूप. आणि तिकडे हे बघा पालखी. तर आपण सगळ्यांना दर्शन घेतलं आहे आणि आता आपण पुढे निघू. हे आलो सापाच्या घरात. सापाच्या घरात, सापाच्या तोंडात. अरे बापरे, काय भाई, आयुष्यभर हे बघ. बाबा 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 बाबा. तर हे तुम्ही बघा, एवढ्या पिंडी आहेत, इकडे पण मोठी पिंड आणि ते आपले दत्तगुरु. आणि ओम नमः शिवाय. चला आपण पुढे बघू. मी जरा दर्शन वगैरे करतो आणि पुढे जातो नाश्ता करायला. चला श्री स्वामी. आता नॉनस्टॉप आम्ही 7 किलोमीटर आलो आणि सोलापूरपासून बघितलं खूप मंदिरमध्ये मध्ये जाऊन पण आलो. आणि आता वाजले 12 वाजून गेलेत आणि इकडं नाश्त्याची गाडी लागली आणि बाकी सगळे इकडे आहेत. तिकडे आपलं हा खडक आलो, बाकी सगळे पाठी आहेत. ते सकाळी होते ते, कारण की स्लो चाललो असतं तर पाय दुखले असते. अजून आपल्याला राहायचं पण आहे पुढं जाऊन, म्हणजे होल्डचं. तर ठीक आहे, आपण भजन वगैरे झालं तर होईल आणि नंतरून डायरेक्ट जेवणार आणि मग निघणार. ठीक आहे. बघा सागर तुझा मित्र बघा सेम केस आहेत. सागरचा मित्र सेम होता. ठीक आहे, चला आपण भजन वगैरे करून बंद करू. नाही, ब्लॉग बंद नाही करू, भजन वगैरे करून निघू. पूर्ण फंबल होतं आहे, पूर्ण उन्हाने एकदम इरिटेट झालो ना, त्यामुळे. चलो बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तर आता निघालो आपण. थोडा 1-1.5 तास आराम केला आणि निघालो. थोडा पाय दुखते म्हणून लंगडतोय. तर आता आपला होल्ड स्वामी समर्थांच्या मठात आहे आणि तिकडनं काहीतरी अप्रॉक्स 4 का 5 किलोमीटरच आहे फक्त आपलं अक्कलकोटचं मंदिर, म्हणजे स्वामींचं मठ आपला अक्कलकोटचा. तर उद्या आपलं सकाळी लवकर उठून मस्तपैकी दर्शन होणार आणि उद्याचा तर ब्लॉग बघाच तुम्ही. आजचा पण बघा, आजचं तर बघतच असाल. ठीक आहे, तर आता आपण भेटू पुढे काय होते. ठीक आहे, चलो. आम्ही चालत येत होतो, एवढं 5 ते 6 किलोमीटर आलो. त्याच्यानंतर एक टोल नाक्याजवळ आम्हाला एक स्वामी हॉटेल म्हणून सेवा मिळाली. चहा दिला त्यांनी, म्हणजे आमच्यासाठीच नाही, हर जो पालखीवाला इकडनं जाईल, कोणती पण पालखी असू दे, जो जाईल त्याला तिथं फ्री चहा आहे. म्हणजे त्यांनी बॅनरवर लिहिलेलंच आहे की इकडे फ्री चहा म्हणजे की पालखीवाल्यांना फ्री चहा मिळेल, म्हणजे त्यांची सेवा असते ती. तर असे पण आहेत हॉटेलवाले जे असे सेवा देतात पदयात्रावाल्यांना. चांगला आहे, स्वामी त्यांचं भलं करते. तर आता आपण आलो आहे, अजून 7-8 किलोमीटर आहे. त्यामुळे अक्कलकोट आम्हाला इकडनं 12 किलोमीटर दाखवत आहे आणि ते 5 किलोमीटर पाठी राहायचं असतं ते आहे. अप्रॉक्स 7 ते 8 किलोमीटर अजून चालत आहे. आपण भेटतो आता पुढे डायरेक्ट भजनात. ठीक आहे, चलो श्री स्वामी. तर फायनली आपण पोचलो भक्त निवासजवळ. 6:30ला पोचलो आहे आपण. हे बघा, परफेक्ट 6:30 वाजले भक्त निवास. आणि इकडनं फक्त आहे आपलं 5 किलोमीटर आहे. उद्या सकाळी आपण निघणार, 5 किलोमीटर चालणार आणि डायरेक्ट स्वामींना भेटणार. 15 दिवस ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, शेवटी तो क्षण आला. आपल्याला स्वामी घेऊन आले. आपण फक्त चाललो आहे, बाकी तर सगळे स्वामीच घेऊन आलेत. एवढं घेऊन आलं त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आपल्या पायाचे धन्यवाद. हे सगळं लाल लाल दिसतं आहे कारण की प्रेम चांगले नाही बघा. आणि आपला एवढा चांगला लक आहे की आपल्याला आरती भेटते. तर आपण आरती वगैरे घेऊ आणि मग निघू. ठीक आहे, पाय तर खूप दुखलं कारण की खूप लांबचा अंतर होता, एक्स्ट्रा होता. तर आपण आता इकडं आरती घेऊ. ठीक आहे, थोडं काय भजन घेऊ आणि आपण जेवून ब्लॉग एंड करू.
एवढं 13 दिवस मी तुम्हाला हे सगळं काय दाखवलं ते नक्की आवडलंच असेल तुम्हाला आणि यापुढे पण दाखवत राहील तुम्हाला. उद्याचा दिवस आहे, उद्या खूप मजा येणार आहे आपल्याला. तर ठीक आहे, चालू आहे श्री स्वामी. चला तर ठीक आहे, आपण भेटू आरती केल्यानंतर. चला श्री स्वामी. वदनिक